मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची. केंद्रेमध्ये सीडबॉल हा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. माननीय डॉक्टर अगडते साहेब यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा उपक्रम आज राबवला जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळा केंद्रे, रोजगार हमीचे सर्व रोजगार आणि गावातले सर्व पदाधिकारी सहभागी झालेले आहेत. सर्व महिला बचत गटाच्या इथे सहभागी झाले. यांच्या माध्यमातून हा सीडबॉल अतिशय चांगला उपक्रम आणि मुलांना संस्कार देणारा उपक्रम, ते झाडं लावण्याचा एक संकल्प गावकरी करत आहे. यावर्षी जसं तापमान वाढलं आणि सर्व लोक झाडं लावा, झाडाची सावली वाढवा आपल्याला हवं असं म्हणत आहे, पण प्रत्यक्ष कृती कोणी करत नाही. माती आणि मुलीला शिंकत त्याच्यामध्ये जसं बियाणं आहे तसं बियाणं टाकायचं, त्याला पॅक करायचं, त्याला सुकू द्यायचं आणि नंतर हे जंगलामध्ये त्या खुल्या जागेवर सिटीमध्ये जिथं मोकळी जागा आहे तिथं टाकल्यानंतर हे नॅचरल नैसर्गिक उगवेल आणि याला भविष्यात पाण्याची गरज पडणार नाही. आज आपण पाहतो की पर्यावरण बदललेलं आहे, वातावरणात खूप वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे सर्वांना आज वृक्षाची झाडांची गरज भासलेली आहे आणि भविष्याची ओळख, भविष्याची गरज ओळखून आज या ठिकाणी ग्रामपंचायत केंद्रेच्या वतीने हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. एक असा स्तुत्य असा उपक्रम आहे आणि आपलं या उपक्रमामध्ये सहभागी सर्वांचं अभिनंदन करतो. सर्व पशुवैद्यकीय दवाखाना आहे, विशेषतः कर्मचाऱ्यांचं नाही का, सर्वांचं अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला मी शुभेच्छा आज जो काही सीडबॉल तयार करण्याचा हा जो उपक्रम चालू आहे इथे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि लहानपणापासूनच मुलांना जर का हे संस्कार जर का आपल्याला देता जर आले आणि शालेय जीवनामध्ये जर का शाळेच्या माध्यमातून आज हे संस्कार जर का मुलांना मिळत आहे तर मला वाटतं भविष्यात यांना एक चांगला जागरूक नागरिक म्हणून ही एक चांगली संधी आपण त्यांना देत आहोत. असेच उपक्रम गावोगावी देखील व्हावे आणि वृक्षारोपण जास्तीत जास्त प्रमाणात व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. गावामध्ये जे टाकाऊ वस्तू आहे, जे टाकाऊ बिया आहे, आंब्याच्या बिया, चिंचेच्या बिया, डाळिंबाच्या, सीताफळाच्या बिया, जांभळाच्या बिया, अशा बिया गोळा करून आम्ही मातीचे गोळे बनवून त्या मातीच्या गोळ्यामध्ये बिया टाकून ते गोळे जंगलामध्ये फेकणार आहोत आणि त्याच्यामधून जे वृक्ष लागवड होणार आहे. अंगणवाडीचे मुलंसुद्धा गोळे तयार करत आहे, शाळेचे मुलंसुद्धा गोळे तयार करत आहे. कारण आमच्या अंगणवाडीच्या मुलांना एवढी खुशी वाटत आहे, मजाक वाटत आहे, शाळेच्या मुलांना एवढी खुशी वाटत आहे की त्यांच्या हाताचा स्नायूचे बळकटीकरण होते. मी आज गोळे बनवलेले आहे, त्याच्यात बी टाकत आहे आणि नेऊन जंगलात फेकणार आहोत. मातीचे गोळे बनवून आम्ही तिथे जांभळाच्या, चिंचेच्या बिया टाकतो आणि गोळे केलेले आहे, त्याच्यात बी टाकून जंगलात लावायचे आहे. मी
बाबाला म्हटलं की मला पण यायचं आहे. मी विनंती केली तर मी आणि माझी बहीण इकडे आलो आणि मी पुढच्या वेळेस 10 मित्र पण घेऊन येईन. धन्यवाद. समस्त ग्रामवासी, नरेगाचे सर्व टीम आणि ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, केंद्रे आणि तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी, सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमात सहभागी नोंदविला. शिवारमध्ये आपण विविध प्रकारचे वृक्षाची झाडे, गवताच्या माध्यमातून आपण जंगलामध्ये पुरण तयार करणार आहोत. सीताफळ आणि जांभूळ, आंबा या प्रकारचे वृक्षाची नैसर्गिक पद्धतीने आपण रोपण करणार आहोत. जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या